नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर. माझं YouTube चॅनल मॅथरेज अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर बघा, आज आपण डेरिव्हेटिव्हचा पुढचा प्रॉब्लेम पाहणार आहोत आणि प्रॉब्लेम असा आहे, डिफरन्शिएट लॉग ऑफ tan क्यूब x इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 होल रेस टू 7 विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला हे दिलेले फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x ना डिफरन्शिएट करायचं आहे. तर बघा, सोल्युशन मध्ये सर्वप्रथम त्याला आपण नाव देऊ, लेट y equal to log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 raised to 7. आता इथं आपण लॉगची प्रॉपर्टी यूज करू, म्हणजे प्रोडक्टची प्रॉपर्टी यूज करू. तर या ठिकाणी असं येईल मग, log of tan cube x, इथं आता मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट असल्यामुळे इथं प्लस होतो, लॉग ऑफ साइन रेस टू 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. त्याच्यानंतर हा 3, हा 4 आणि हा जो 7 आहे तो लॉगच्या लेफ्ट साइडला येतो. तर बघा, म्हणजे असं 3 log tan x प्लस 4 log sin x प्लस हा 7 इथे येतो, म्हणजे 7 log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. आता आपण याला डिफरन्शिएट करू. हा आला y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, तर बघा या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग, dy बाय dx इक्वल टू, आता प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. तर प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं 3 जशाला तसा राहतो, इथं आपण डायरेक्टली याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, d dx ऑफ लॉग ऑफ tan x प्लस 4 कॉन्स्टंट आहे 4 इंटू d dx ऑफ लॉग ऑफ sin x प्लस 7 इंटू d dx ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. त्याच्यानंतर बघा, आता याचा डेरिव्हेटिव्ह येईल 3 इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन जे फंक्शन आहे त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जे फंक्शन आहे ते 1 अपॉन इथं tan x येईल, tan x आहे म्हणून. पुन्हा मल्टिप्लिकेशन मध्ये सेपरेट tan x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d dx ऑफ tan x, d dx ऑफ tan x प्लस हे 4 इंटू लॉग साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह तो 1 अपॉन साइन एक्स, 1 अपॉन साइन एक्स इंटू डी डीएक्स ऑफ साइन एक्स प्लस हा 7 जशाला तसा राहील, इथं गुणाकारामध्ये लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डीएक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. त्याच्यानंतर आता हे डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, म्हणजे इथं असेल मग 3 अपॉन tan x इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह येतो बघा. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x याचा डेरिव्हेटिव्ह तो sec स्क्वेअर x पुन्हा प्लस 4 अपॉन sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह असतो cos x इंटू cos x प्लस 7 अपॉन x स्क्वेअर प्लस 7 इंटू, आता याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचा येतो 2x आणि 7 चा येतो 0, 2x प्लस 7, सॉरी इथं 0 येतो. बघा, आता याच्यानंतर हा जो tan x आहे आपण याला असं लिहू शकतो 3 इंटू cos x अपॉन sin x, cos x अपॉन sin x आणि हा जो sec स्क्वेअर x आहे त्याला 1 अपॉन cos स्क्वेअर x लिहू. पुन्हा प्लस आता हा cos x अपॉन sin x होतो, cos x अपॉन sin x tan x येतो, सॉरी 4 अपॉन tan x येतो, किंवा डायरेक्टली आपण त्याला
कॉट एक्स सुद्धा लिहू शकतो, 4 इंटू कॉट एक्स, कॉट एक्स. पुन्हा प्लस 2x प्लस 0 म्हणजे 2x येतो आणि 7 गुणिले 2 इथं 14 येतात, 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. त्याच्यानंतर हा कॉस एक्स आणि याच्यातला एक कॉस एक्स कॅन्सल होतो, कॉस एक्स कॅन्सल होतो आणि याला आपण न्यूमर म्हणजे अंश स्थानाला 2 न गुणू आणि खाली पण 2 न गुणू, म्हणजे असेल तर 3 ला जर 2 न गुणलं तर 6 येईल आणि खाली 2 sin x cos x येईल. 2 sin x इंटू cos x प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. त्याच्यानंतर बघा 2 sin x cos x याचा फॉर्म्युला आहे sin 2x येतो, म्हणजे 6 अपॉन sin 2x प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. आता sin 2x ला न्यूमरेटरला घेऊ, म्हणजे आपला आन्सर येईल मग 6 cosec 2x प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. 1 अपॉन sin 2x चा रेसिप्रोकल येतो cosec 2x आणि हे आलं आपलं फायनल आन्सर dy बाय dx. बघा नंतरचा प्रॉब्लेम असा आहे, डिफरन्शिएट लॉग ऑफ रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x विथ रिस्पेक्ट टू x. हे दिलेलं फंक्शन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x न डिफरन्शिएट करायचं आहे. तर बघा त्याला नाव देऊ अगोदर, लेट y इक्वल टू लॉग ऑफ रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. आता या ठिकाणी 1 मायनस कॉस 3x आणि 1 प्लस कॉस 3x या ठिकाणी आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर बघा हाफ अँगल फॉर्म्युला असा आहे, 2 किंवा 1 मायनस थिटा जर असेल, 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर 1 प्लस कॉस थिटा याच्यासाठी फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर राहिले तर 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा फॉर्म्युला आहेत. तर डायरेक्टली आपण या ठिकाणी हे फॉर्म्युला यूज करू आणि मग हे असं येईल बघा, लॉग ऑफ अंडर रूट 2 साइन स्क्वेअर 3x अपॉन 2 येईल या ठिकाणी, 2 साइन स्क्वेअर 3x अपॉन 2 आणि या ठिकाणी येईल 2 कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2. या ठिकाणी हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो आणि नंतर आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा येतो. म्हणजे या ठिकाणी असेल मग लॉग ऑफ अंडर रूट टॅन स्क्वेअर 3x अपॉन 2. तर बघा पुढं मग आता जर आपण याचा स्क्वेअर रूट घेतला टॅन स्क्वेअरचा तर तो येतो लॉग ऑफ टॅन ऑफ 3x अपॉन 2. हा आला y. आता आपण याला डिफरन्शिएट करू, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. तर बघा y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx येईल या ठिकाणी, dy बाय dx इक्वल टू d dx ऑफ log ऑफ tan ऑफ 3x बाय 2, 3x अपॉन 2. बघा त्याच्यानंतर लॉगचा डेरिव्हेटिव्ह येतो लॉग ऑफ tan 3x अपॉन 2, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन tan ऑफ 3x अपॉन 2 आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ d dx ऑफ tan ऑफ 3x अपॉन 2. आपल्याला माहिती आहे tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर थिटा असतो, tan थिटाचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर थिटा. तर या ठिकाणी असेल मग 1 अपॉन tan ऑफ 3x अपॉन 2 इंटू tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर 3x अपॉन 2 आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे d dx ऑफ 3x अपॉन
2. तर या ठिकाणी 3/2 हा कॉन्स्टंट आहे. तर बघा 1 याला आपण असं लिहू डायरेक्टली cos 3x/2 अपॉन sin 3x/2. जेव्हा tan हा डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी असतो त्यावेळेस त्याला आपण डायरेक्टली असं लिहू शकतो cos 3x हा वर घ्यायचा आणि sin जो आहे तो खाली घ्यायचा, म्हणजे cos 3x/2 अपॉन sin 3x/2. जेव्हा तो छेदस्थानी असतो तेव्हा गुणिले इथं 1 cos स्क्वेअर 3x/2 आणि या ठिकाणी 3/2 कॉन्स्टंट आहे, 3/2 येईल आणि x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. मग पुढं हा बघा cos 3x/2 आणि हा याच्यातला एक कॅन्सल होतो. हा जो 2 आहे तो आपण इकडे घेऊ, म्हणजे बघा 3 गुणिले 1 3 येतो, डिवायडेड बाय 2 sin 3x/2 इंटू cos 3x/2. तर बघा मग असं होईल, हे 3 इथं 2 sin थिटा cos थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा. तर या ठिकाणी असं येईल मग sin 2 इंटू 3x/2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो आणि आन्सर येतं, नंतर येतं sin 3x येतो, फक्त sin 3x आणि हा sin 3x त्याला जर आपण न्यूमरेटरला घेतलं तर त्याचा रेसिप्रोकल असा येतो मग 3 cosec 3x आणि हे आहे आपलं फायनल आन्सर dy/dx. dy/dx इक्वल टू 3 cosec 3x. तर बघा पुढचा प्रॉब्लेम असा आहे, डिफरन्शिएट log ऑफ रूट 1 - sin x अपॉन 1 + sin x विथ रिस्पेक्ट टू x. तर याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. बघा याला अगोदर नाव देऊ आपण, लेट y इक्वल टू log ऑफ अंडर रूट 1 - sin x अपॉन 1 + sin x. आता सर्वप्रथम आपण याला रॅशनलाइज करून घेऊ, म्हणजे 1 + sin x जे आहे त्याला आणि 1 - sin x या दोघाला 1 - sin x न दोघाला पण मल्टिप्लाय करायचे, म्हणजे गुणायचे. तर बघा इथं असेल मग log ऑफ वर्गमुळात 1 - sin x भागिले 1 अधिक sin x गुणिले 1 - sin x भागिले 1 - sin x. आणि या ठिकाणी आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा log ऑफ अंडर रूट, बघा 1 - sin x इंटू 1 - sin x या दोघांचा जर गुणाकार केला तर 1 - sin x चा वर्ग येतो, 1 - sin x आणि त्याचा वर्ग, आणि नंतर 1 अधिक sin x इंटू गुणिले 1 - sin x याचा गुणाकार येतो, 1 चा वर्ग 1च येतो, वजा sin x चा वर्ग, sin x चा वर्ग. म्हणजे हा फॉर्म्युला असा आहे बघा, a - b इंटू a + b असा जर असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो a चा वर्ग वजा b चा वर्ग. हा फॉर्म्युला इथं आपण यूज केलाय. तर बघा नंतर मग आता 1 - sin x आणि त्याचा जर आता हा 1 - sin x sin स्क्वेअर x येईल बरं, काहीतरी sin स्क्वेअर x, sin स्क्वेअर x. तर बघा इथं असेल मग log ऑफ अंडर रूट 1 - sin x त्याचा स्क्वेअर आणि 1 - sin स्क्वेअर x म्हणजे cos स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x. आता या दोघांचा आपण वर्गमूळ घेऊ, मग असं येईल इथं log ऑफ 1 - sin x हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतो आणि खाली cos स्क्वेअरचा फक्त इथं cos राहतो, cos x. हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होतो, म्हणजे log ऑफ 1 - sin x अपॉन cos x. तर आता इथं कोशंट लॉगचा कोशंटचा रूल यूज करू, म्हणजे या ठिकाणी असेल मग log ऑफ 1 - sin x आणि छेदस्थानी असल्यामुळे इथं मायनस log ऑफ cos x, log ऑफ cos x. नंतर बघा हा आला y इक्वल टू log ऑफ 1 - sin x मायनस log ऑफ cos x. आता याला आपण डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x.
वी गेट, तर या ठिकाणी आता y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू, आता या दोघांचा डायरेक्टली आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ, म्हणजे d dx ऑफ log ऑफ 1 मायनस साइन x मायनस d dx ऑफ log ऑफ cos x. तर बघा लॉगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह येईल मग 1 अपॉन 1 मायनस साइन x. लॉग ऑफ 1 मायनस साइन x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन 1 मायनस साइन x इंटू d dx ऑफ 1 मायनस साइन x. पुन्हा मायनस लॉग ऑफ cos x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन cos x, 1 अपॉन cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, cos x चा डेरिव्हेटिव्ह. बघा आता या दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ, म्हणजे या ठिकाणी असं येईल 1 अपॉन 1 मायनस साइन x इंटू x चा डेरिव्हेटिव्ह तो 0 वजा साइन x चा डेरिव्हेटिव्ह तो cos x मायनस इथं 1 अपॉन cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन x. त्याच्यानंतर बघा हा इकडे घेऊ आपण, म्हणजे इथे येईल मायनस cos x अपॉन 1 मायनस साइन x. हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो आणि या ठिकाणी साइन x अपॉन cos x हा tan x येतो, tan x. बघा या ठिकाणी आपण हे साइन x अपॉन cos x ॲज इट इज ठेवू, तर इथं असं येईल मायनस cos x अपॉन 1 मायनस साइन x. इथं मायनस आणि मायनस प्लस येईल, इथं साइन x अपॉन cos x, त्याला ॲज इट इज ठेवू tan x न घेता. तर आता या ठिकाणी ह्या cos x ना आपण याला मल्टिप्लाय करू आणि 1 मायनस साइन x ना याला मल्टिप्लाय करू, तर असं येईल मग पुढं cos x इंटू cos x cos स्क्वेअर x, नंतर प्लस 1 मायनस साइन x इंटू साइन x करायचं आपल्याला. बघा असं लिहू, एक साइन x इंटू 1 मायनस साइन x डिवायडेड बाय, इथं खाली येईल मग इथं मायनस राहिला 1 मायनस साइन x इंटू cos x इंटू cos x. तर बघा मग पुढं या साइन x ने याला आपण मल्टिप्लाय करू ब्रॅकेटला, तर या ठिकाणी असेल मायनस cos स्क्वेअर x प्लस साइन x इंटू 1 साइन x आणि साइन x इंटू मायनस साइन स्क्वेअर x येतो, मायनस साइन स्क्वेअर x अपॉन या ठिकाणी येईल 1 मायनस साइन x इंटू cos x. लिहून घ्या एवढं. बघा नंतर या ठिकाणी मायनस cos स्क्वेअर x आणि मायनस साइन स्क्वेअर x याच्यामधून मायनस कॉमन काढू, तर या ठिकाणी असं येईल मग साइन x एक मिनिट असं घेऊ आपण, इथं मायनस साइन स्क्वेअर x हा अगोदर घेऊ, पुन्हा इथं प्लस होईल आणि इथं cos स्क्वेअर x येईल, पुढं हा प्लस साइन x राहतो, प्लस साइन x आणि भागाकारामध्ये 1 मायनस साइन x इंटू cos x. बघा साइन स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x हा 1 येतो, म्हणजे इथं मायनस 1 प्लस साइन x अपॉन 1 मायनस साइन x इंटू cos x. आता या ठिकाणी मायनस 1 प्लस साइन x याच्यामध्ये मायनस 1 कॉमन काढू आपण इथं, म्हणजे असेल मायनस 1 इंटू हा मायनस 1 प्लस होतो आणि हा प्लस साइन x तो मायनस होतो, म्हणजे मायनस साइन x येतो आणि खाली येईल 1 मायनस साइन x इंटू cos x. आता या ठिकाणी 1 मायनस साइन x आणि 1 मायनस साइन x ह्या दोघं पण कॅन्सल होतील आणि इथं राहील मग मायनस 1 अपॉन cos x आणि cos x चा रेसिप्रोकल असतो sec x आणि आपलं फायनल आन्सर येईल मग मायनस sec x. हे आलं dy बाय dx इक्वल टू मायनस sec x. हे आहे फायनल आन्सर.
बघा पुढचा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट लॉग ऑफ 4 रेस टू 2x इंटू ब्रॅकेट मध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट 2x क्यूब मायनस 4 होल रेस टू 3/2 आणि याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू x न दिलेल्या फंक्शनला आपण नाव देऊ लेट y इक्वल टू log of 4 raised to 2x into x square plus 5 upon root 2x cube minus 4 raised to 3/2. आता इथं लॉगच्या प्रॉपर्टी यूज करून आपण याला एक्सपांड करू तर इथं असेल मग लॉग ऑफ इथं मल्टिप्लिकेशन असल्यानंतर असं येतं लॉग ऑफ 4 रेस टू 2x प्लस log of x square plus 5 upon root 2x cube minus 4 raised to 3/2. त्याच्यानंतर हा 2x इकडे येतो आणि हा 3/2 इकडे येतो बघा तर असे येईल मग 2x into log 4 plus 3/2 into log of x square plus 5 upon root 2x cube minus 4. त्याच्यानंतर इथं कोशंटचा रूल यूज करू आपण म्हणजे असं येईल 2x into log 4 plus 3/2 कॉमन घेऊ इथं आता या ठिकाणी log ऑफ असं येईल मग log of x square plus 5 minus log of under root 2x cube minus 4. आता त्याच्यानंतर आपण याला बघा या 3/2 न मल्टिप्लाय करू आणि हा जो रूट असतो त्याला आपण 1/2 लिहू म्हणजे असं येईल 2x into log of 4 plus 3/2 into log of x square plus 5 minus 3/2 into log of 2x cube minus 4 raised to 1/2. पुन्हा परत हा जो 1/2 आहे याला इकडे घेऊ म्हणजे इथं असेल मग 2x into log 4 plus 3/2 into log of x square plus 5 minus 1/2 जर इकडे घेतला आपण तर 3/2 आणि 1/2 चं मल्टिप्लिकेशन होतं आणि या ठिकाणी येईल 3/4 into log of 2x cube minus 4 आणि हा आला आपला y इक्वल टू तर बघा आता आपण याला डिफरन्शिएट करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट तर या ठिकाणी असेल मग dy बाय dx आपण प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ dy बाय dx इक्वल टू log 4 हा आता कॉन्स्टंट आहे म्हणजे log 4 into d dx of 2x पुन्हा प्लस 3/2 कॉन्स्टंट आहे इंटू डी dx ऑफ log of x square प्लस 5 पुन्हा माइनस 3/4 इंटू डी dx ऑफ 2x क्यूब मायनस 4 पुढे असेल मग log 4 जशाला तसा राहील log 4 इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह येतो 2 म्हणजे इथं 2 येईल पुन्हा प्लस 3/2 इंटू आता हा जो log x स्क्वेअर प्लस 5 याचा डेरिव्हेटिव्ह 1/x स्क्वेअर प्लस 5 इंटू डी dx ऑफ x स्क्वेअर प्लस 5 असा येतो पुन्हा मायनस हा 3/4 जशाला तसा राहतो कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं लॉग राहिले इथं लॉग आहे log ऑफ 2x क्यूब मायनस 4 याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2x क्यूब मायनस 4 इंटू डी dx ऑफ 2x क्यूब मायनस 4 नंतर याला आपण असं लिहू 2 log 4 प्लस 3/2 इंटू 1/x स्क्वेअर प्लस 5
आणि या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह येतो 2x प्लस 0. 2x प्लस 0 मायनस 3/4 इंटू या ठिकाणी येईल मग 1/2x क्यूब मायनस 4 इंटू 2x क्यूब मायनस 4 याचा डेरिव्हेटिव्ह येईल 3 2 6 म्हणजे 6x स्क्वेअर मायनस 4. 6x स्क्वेअर मायनस 0 येईल 4 9 0 येईल. 4 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. तर या ठिकाणी हा जो 2 आहे याला आपण इकडे वर घेऊ म्हणजे ते येईल लॉग ऑफ 4 स्क्वेअर असं होतं या ठिकाणी. पुन्हा प्लस या ठिकाणी बघा 2x येईल बघा 3 इंटू 2x डायरेक्टली आपण 2x प्लस 0 म्हणजे 2x आणि याचा गुणाकार 2 सोबत करू 2x सोबत 3 इंटू 2x अपॉन 2 इंटू x स्क्वेअर प्लस 5 मायनस या ठिकाणी असेल मग 3 इंटू 6x स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू 2x क्यूब मायनस 4. बघा या ठिकाणी आपण याला 2 log 4च ठेवू. नंतर 2 log 4 प्लस या ठिकाणी हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो म्हणजे या ठिकाणी राहील 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5 मायनस आता या ठिकाणी याच्यामधून आपण 2 कॉमन काढू म्हणजे या ठिकाणी येईल 3 इंटू 6x स्क्वेअर अपॉन 4 गुणिले 2 4 गुणिले 2 इथं 8 येईल 8 आणि या ठिकाणी राहील x स्क्वेअर मायनस 2 राहतो x स्क्वेअर मायनस 2 आणि या ठिकाणी काटाकाटी होते बघा 6 आणि हा जो 8 आहे याला कॅन्सल होऊन या ठिकाणी 4 येईल आणि इथं 3 येतो आणि आपलं फायनल आन्सर असेल मग dy बाय dx इक्वल टू 2 log 4 प्लस 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5 मायनस आता इथं 3 गुणिले 3 9 येतो म्हणजे 9x स्क्वेअर अपॉन हे 4 आहे 4x स्क्वेअर मायनस 2 आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा इथं स्क्वेअर नसून इथं क्यूब आहे इथं स्क्वेअर घेतला इथं क्यूब करू क्यूब आणि इथं सुद्धा क्यूब येईल आणि हे आहे आपलं फायनल आन्सर 4x क्यूब मायनस 2 इथं असं 4x क्यूब मायनस 2 आहे.